सर्व खर्डा परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच पदाधिकारी आणि जे ज्येष्ठ नागरिक जे आपल्याला नेहमी सहकार्य करतात, असेच तरुण मित्रमंडळ, पोलीस पाटील, विविध विभागाचे पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी आपापल्या गावामध्ये सतर्क राहून एकमेकांच्या संपर्कात राहायचे. कुठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याच्याबाबत आपल्या गावातील ग्रुपवर, जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत गावातील महत्त्वाचे, त्याच्यावर संदेश पाठवायचा आहे. आताच काही ग्रुपहून मला माहिती भेटते की पुन्हा आपले देवदैठाण, नायगाव, दिघोळ, जातेगाव, तेलंगशी, मोहरी या परिसरात पुन्हा पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे आणि खर्ड्यात देखील आता पावसाला थोड्या मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. रात्री झालेल्या पावसामुळे सर्व परिसरातील मोठे लघु पाटबंधारे असू द्या किंवा खैरी तलाव असू द्या मोठ्या प्रमाणात भरलेला आहे. त्यामुळे आता थोडा जरी पाऊस झाला तर पुन्हा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता आहे. तरी सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या सर्व गावातील व्हॉट्सअप ग्रुप अलर्ट करून त्याच्यावर हा संदेश व आपल्या परीने देखील काही माहिती आपल्याकडं उपलब्ध झाल्यास किंवा काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती तत्काळ व्हॉट्सअप ग्रुपवर व आमच्याशी संपर्क करायचा आहे. तसेच माननीय तहसीलदार साहेब असतील व आपले जे मोठे मोठे पदाधिकारी आहेत यांच्याशी संपर्क करून त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायचे, जेणेकरून कुठेही मोठ्या प्रमाणात हानी होणार नाही आणि अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोणीही एकट्या दुकट्याने त्यावर मात करण्याचा प्रयत्न न करता सर्वांनी एकत्रित येऊन अशी परिस्थिती हाताळायची आहे, जेणेकरून कुठलीही मोठी हानी होणार नाही आणि सर्वांनी घाबरून न जाता चांगल्या सुरक्षित ठिकाणी जायचं आहे. काल रात्री जे नदीकाठच्या गावामध्ये जे अडकलेले होते त्यांनी सुरक्षित स्थळी पोहोचवून त्या ठिकाणी राहायचं आहे. तरी माझी सर्व पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील आणि सर्व गावातील जे प्रतिष्ठित, जे नेहमी प्रशासनाशी एकजूट असतात आणि प्रशासनाला नेहमी मदत करतात, तसेच आपल्या गावात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर साठी नेहमी जागरूक असतात, अशा सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी आपल्या गावाच्या परिसरात कोणीही नदीकाठी ज्या पूररेषेच्या जवळपास राहणार नाही याची खात्री करून त्यांना